मित्रांनो, सीताहरणाची कहाणी कोणाला माहित नाही। कदाचित आजच्याच काळात लहान मुलांनाही या घटनेबद्दल माहिती असेल। पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की महाराज दशरथ यांच्या एका चुकीमुळे माता सीता हरण झाली होती। जर महाराज दशरथ यांनी इतकी मोठी चूक केली नसती तर कदाचित सीता हरण झाली नसती। होय मित्रांनो, महाराज दशरथ यांनी एक खूप मोठी चूक केली होती, ज्या चुकीमुळे मित्रांनो, महाराज दशरथची ती कोणती चूक होती ज्यामुळे माता सीतेला इतका त्रास सहन करावा लागला। जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर आमच्या सोबत व्हिडिओचा शेवटपर्यंत राहा। मित्रांनो, रामायणाची कथा तुम्ही ऐकली किंवा वाचली असेलच, ज्यात श्रीराम आणि माता सीतेच्या जीवनाशी संबंधित पैलू दर्शविले गेले आहेत। त्यापैकी एका कथेत महाराज दशरथच्या एका छोट्या चुकीमुळे माता सीतेचे हरण होते। तर मित्रांनो, विद्वान सांगतात की रामायणात अनेक ग्रंथ आहेत आणि प्रत्येक ग्रंथात वेगवेगळ्या कारणांचे वर्णन केले आहेत। रामचरित्र मानस जो तुलसीदास महाराजांचे आहे, त्यांच्या प्रत्येक चोपाई मंत्र कार्य करते। म्हणून आपण लोकांचा जास्त वेळ वाया घालवल्याशिवाय या कथेवर लक्ष देऊया की महाराज दशरथ यांनी अशी कोणती चूक केली होती की रावणाने माता सीतेला हरण करून नेले। पुस्तकामध्ये वेगवेगळ्या मते आहेत, सगळीकडे वेगवेगळे पुरावे आहेत, पण या कथेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की जेव्हा भगवान श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न 4 भावांची लग्न झाले आणि बारात परत आपल्या नगरात आले, तेव्हा महाराज दशरथ यांनी आपल्या पत्नी कौशल्याला सांगितले होते की हे कौशल्या, एक गोष्ट तू नेहमी गाठ बांधून ठेव, कारण आजपर्यंत तू फक्त 4 मुलांची आई होतीस, तू आता आई असून 4ही मुलींची सासू आहेस। मग त्यांनी महाराज दशरथाला विचारले की का, तर महाराज म्हणाले की सासू आणि वधूचा धर्म असतो, ज्या घरात मुलांची वधू येते त्या घरात सासूचा धर्म बनतो की त्याची काळजी घ्यावी। गोस्वामी तुलसीदासजी रामचरित्र मानसात म्हणतात, पण मुलगी आलीच नाही, राखी पलक नेमची नाही, म्हणजेच दुसऱ्याची मुलगी आमच्या घरी वधू बनून येत आहे, तर सासूचा हा धर्म। मग महाराज दशरथ यांनी अनेक प्रकारचे उपदेश दिले, अनेक प्रकारे त्यांना त्यांचा धर्म समजावून सांगितले। त्यानंतर 2-4 दिवस गेले। मग एक दिवस महाराज दशरथांच्या मनात एक विचार आला की मी माझ्या 4ही सुनांची परीक्षा घेऊन बघू की माझी कोणती सून किती हुशार आहे। मग महाराज दशरथ यांनी आपल्या 4ही सुनांना विचारले, मांडवी, श्रुती, कीर्ती आणि लक्ष्मणाची पत्नी उर्मिला यांनी या चौघांना आपल्या जवळ बोलावले आणि त्यांना जवळ बोलावून एक गोष्ट सांगितली की बघ बेटा, तुम्ही 4ही जण माझ्या मुलीसारखेच आहात, तुम्ही माझी मुलगी आहात, म्हणून माझी एक आज्ञा आहे तुमच्यासाठी। आता 4ही सुना उभी आहेत, महाराज दशरथ आज्ञा देत आहेत। सर्व म्हणाले, बाबा काय आज्ञा आहे? महाराज म्हणाले, आज तुम्ही 4ही जण वेगवेगळ्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करणार आहात, मग बघूया कोण किती हुशार आहे आणि किती लवकर जेवण आणते। आता 4ही सुना बाहेर गेल्या आणि सर्वांच्या मनात एकच विचार आला की मी आधी पोहोचले तर मी आधी स्वयंपाक बनवू शकेन, आणि सर्वांनी जेवण बनवायला सुरुवात केली। 56 प्रकारची पाककृती बनवण्यात आली। प्रथम भरतची पत्नी मांडवीने जेवण आणले, त्यांनी थाळीला खूप छान सजवले। मग तिने सर्व प्रकारची भांडी ताटात ठेवली आणि ती महाराजांच्या समोर ठेवली। महाराज दशरथ जेथे बसले होते त्या चौकोनात त्यांनी ती ताट ठेवली आणि म्हणाली, बाबा जेवा। पण मांडवी एक गोष्ट विसरली होती की जेवण करणाऱ्याला जेवण देण्यापूर्वी पाणीही दिले जाते। महाराज दशरथने पाहिले की ही भरतची पत्नी आली आहे, मग काही फरक पडत नाही, ती अजून लहान आहे। कदाचित महाराज दशरथने मांडवीला समजावले असेल। त्यावेळी लक्ष्मणाची पत्नी उर्मिला आली आणि तिनेही खूप लवकर जेवण बनवले होते। उर्मिलानेही एक थाळी जेवण उपस्थित ठेवले आणि थाळी सजवल्यानंतर उर्मिला देखील महाराज दशरथाला पाणी द्यायचे विसरले, म्हणजे महाराज दशरथ यांच्या जवळ पोहोचले। आता महाराज दशरथ यांना समजले की ही सून अगदी तशीच आहे। आणि मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे की जर एखाद्याला जेवण दिले तर जेवण घेणाऱ्याला जेवण देण्यापूर्वी पाणी अवश्य द्यावे। पण उर्मिला देखील विसरली। महाराज दशरथ यांनी त्यांच्या हातातून थाळी घेतली आणि म्हणाले, बेटा तूही जा, आम्ही जेवण करू। आता मित्रांनो, 3ऱ्या क्रमांकावर गेली शत्रुघ्नाची पत्नी, जिचे नाव श्रुती कीर्ती आहे, आणि त्यांनी लगेचच जेवण बनवले। जेवण खूप सुंदर बनवले होते, खूप चवदार बनवले होते, ज्याचे उत्तर कोणी दिले नाही। पण त्याच्याकडून एक चूक झाली। तिच्याकडून चूक झाली तीही की श्रुती कीर्ती हातात जेवणाची थाळी घेऊन गेली, पण महाराज दशरथला घाईघाईने पाणी द्यायला विसरली। आता महाराज दशरथने
कीर्तीच्या हातातून ही जेवणाची थाळी घेतली आणि तिथे ठेवली आणि तिथे ठेवल्यानंतर म्हणाले, तू पण जा, आम्ही थोड्या वेळात जेवतो. पण महाराज दशरथ यांनी एकही घास खाल्ला नाही. महाराज दशरथ माता सीतेची वाट पाहत होते. ते विचार करत होते की जसा भोळा भाला माझा मुलगा राम आहे, मला वाटते त्याची पत्नी सीता ही तितकीच भोळी भाली आहे, कारण बाकीची सून थोडी हुशार होती म्हणून जेवण बनवून लवकर आणले. पण जगत माता सीता यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सर्व पाककृती बनवली होती, ज्याचा सुगंध वेगळाच होता. आणि माता सीतेने एका थाळीत 56 प्रकारच्या पदार्थाचे जेवण ठेवले आणि थाळीत ठेवले आणि थाळी आपल्या हातात घेऊन चालण्यास तयार झाली. त्यावेळी माता सीतेला लक्षात आले की जर एखाद्याला जेवण दिले तर जेवण देण्यापूर्वी पाणी दिले जाते. आता माता सीते विचार केला की मला आधीच इतका उशीर झाला की माझी तिन्ही बहिणी सासऱ्यांकडे जेवण घेऊन पोचल्या असतील. माझ्या सासरे वडिलांनी माझ्याबद्दल काय विचार केला असतील. मग मित्रांनो, माता सीता यांनी काय काम केले. सीता मातेने एका हातात जेवणाची थाळी घेतली आणि दुसऱ्या हातात पाणी परत घेतले. महाराज दशरथ बी चौकीवर बसून पाहत आहेत आणि स्वयंपाकघरातून जसे माता सीता एका हातात जेवणाची थाळी घेऊन दुसऱ्या हातात पाणी परत घेऊन स्वयंपाकघरातील चौकटातून जसे एक पाय आत आणि एक पाय बाहेर, मग महाराजांच्या नजरेत ती आली की सीता आली आहे. पण मला वाटते थोड्या वेळात आली असेल, पण माझी मोठी सून खूप हुशार आहे. एका हाताने पाणी आणले आहे, एका हाताने जेवणाची थाळी घेऊन येत आहे. आता मित्रांनो, काय झालं, सीता मातेने देखील पाहिले की माझे वडील माझे सासरे मला वाट पाहत, मला माहित नाही ते काय उत्तर देतील. अशा विचारात माता सीता गेली. तेव्हा काय झालं मित्रांनो, थोडासा हवाचा झटका लागला आणि एक पान वाऱ्याबरोबर उडत होतं. महाराजांचे डोळे सीतेवर होते आणि सीता मातेचे डोळे त्या पानावर होते. माता सीता त्या पानाकडे पाहत विचारत होती की आता मी काय करू. कसं काय ते पान उडून खाण्याच्या थाळीत पडला आणि माता सीताला घाम आला. मित्रांनो, असं म्हटले जाते की होणीला कोणीही रोखू शकत नाही. आता माता सीता विचारत होती, आता मी काय करू. जर ही थाळी बाबांना दिली तर बाबा ते म्हणतील हे काय आहे, हे पान कुठून पडून आले ते मला कळत नाही आणि जेवण अशुद्ध झाले आहे. आणि जर मी परत जाईन तर माझे वडील म्हणतील एकतर ही आधीच खूप उशीर झाले आहे आणि आता मला कळत नाही की काय करावे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझ्या दोन्ही हातांनी मला घेरले आहे. माझ्या एका हातात थाळी आणि दुसऱ्या हातात पाण्याचा घडा आहे. आता हे पान उचलून घ्या. कसे उचलणार. मित्रांनो, माता सीता सामान्य स्त्री नव्हती, पण सीता जगत माता होती. भवानी मातेला अशा गोष्टीचा विचारात राग आला. इतका राग आला की जेव्हा माता सीता यांचा डोळा त्या काटेरी पानाला लागला तेव्हा त्यांनी त्या पानाला राख करून टाकले. मित्र हो, महाराज दशरथ यांनी हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. तर मित्र, ही गोष्ट खरी आहे की पूर्वी सरांच्या दृष्टीने इतकी तेज होती. जशी भगवान भोलेनाथ बाबांनी आपल्या तिसऱ्या डोळ्यांची दृष्टी कामदेवावर ठेवली होती, तेव्हा कामदेवाला जाणून राग केले होते. माता गंधारीने डोळ्याची दृष्टी आपल्या मुलाच्या डोळ्यावर ठेवली होती. मग दुर्योधनाचे संपूर्ण शरीर वज्रमय झाले होते. आता मित्रांनो, महाराज दशरथने आपल्या डोळ्यांनी हे सर्व पाहिले. महाराज दशरथच्या समोर माता सीता गेली आणि पाणी आणि थाळी हातात घेऊन वडिलांकडे गेली आणि म्हणाली, बाबा जेवून घ्या. महाराज दशरथने थाळी हातात घेतली आणि थाळी हातात घेऊन थाळी खाली ठेवली. माता म्हणाली, बाबा काही चूक झाली आहे का. तुम्ही आमच्याकडून जेवत का नाही. मग महाराज दशरथ म्हणाले, बेटा सीता, मी तुझ्या हाताचे जेवण खाणार नाही. मग माता सीता घाबरली आणि म्हणाली, बाबा अशी कोणती चूक झाली आहे की आपण माझ्या हाताचे जेवण खाऊ इच्छित नाही. मग महाराज दशरथ म्हणाले, बेटा मी तुझ्या हाताचे जेवण खाऊ शकत नाही. सीता म्हणाली, बाबा का नाही. मग महाराज दशरथ म्हणाले, बेटा मी तुझ्या हाताचे जेवण खाणार नाही. महाराज दशरथ यांचे बोलणे ऐकून माता सीता विचार करू लागली की ते माझे सासरे आहे, माझ्या वडिलांप्रमाणेच आहे. मला माहित नाही की आणखी काय केले पाहिजे. माता सीता म्हणाली, तुम्ही जे काही मागणार ते मी तुम्हाला देईन, पण आता जेवा. दशरथ महाराज म्हणाले, बेटा मी तुझ्या हाताचे जेवण घेईन, पण मला वचन घ्यायचे आहे की तू आज माझ्या समोर उभी राहून एक वचन दे. आई सीता म्हणाली, काय वचन. ते म्हणाले, मी आताच माझ्या डोळ्यांनी पाहिले की एका ताटात एक पान पडले होते आणि त्या पानावर तू तुझी नजर टाकली होती आणि ते पान राख झाले होते. म्हणून आज तू मला वचन दे की आजपासून तू कधीही कोणाकडे ही दृष्टी टाकणार नाहीस. त्याच वेळी सीता महाराजांना वचन देते, बाबा तुम्ही काळजी करू नका. जर तुम्हाला असे वाटत असेल तर मी वचन देते. आता प्रश्न असा आहे की महाराज दशरथ यांनी वचन का घेतले होते की माझा मोठा मुलगा राम हा थोडासा सुशील आणि सभ्य आहे,
म्हणून जर एक दिवस पती पत्नीमध्ये काही मतभेद झाला आणि सीता रागावली, तर रागावून माझ्या मुलावर डोळ्याची नजर टाकली तर मला फक्त 3 मुलगेच राहतील. आजच्या दिवसापासून मी कधीही कोणाकडेही नजर टाकणार नाही, अशी प्रतिज्ञा सीतेने केली. तेव्हा मित्रांनो, जेव्हा माता सीता लंकेत होती तेव्हा रावण सीतेला तलवारीने धमकावत होता. एकदा ती माझ्याकडे बघते तेव्हा माता सीता एका काटेरी गवताच्या झाडाकडे बघते आणि विचार करते, अरे काटेरी झाडा, त्या दिवशी तू माझा शत्रू नसतास आणि माझ्या सासरांच्या वडिलांनी माझ्याकडून ही प्रतिज्ञा घेतली नसती, तर कदाचित आज हा रावण मला धमकावत नसता, तर मी ही रावणाला जाळून त्याची राख केली असती. तर महाराज दशरथच्या या चुकीमुळे सीताजी रावणाच्या कैदेतून मुक्त होऊ शकले नाही. तुम्हाला याबद्दल काय म्हणायचे आहे तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सध्या आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढेच. आता आम्हाला परवानगी द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.